पण हे केव्हा घडलं? ह्या आधी जेव्हा आम्ही जेजुरीला आलो होतो त्यावेळी श्री खंडेरायांनी मला तुझ्या गतजन्माविषयी सांगितलं. पण असं अचानक सांगितलं? काहीतरी कारण असणार. मी महादेवांची अर्धांगिनी पार्वती. महादेवांशी माझा विवाह झाल्यावर मी कैलासात आले आणि माझी सखी म्हणून तू देखील कैलासात आलीस. मल्हारी अवतारात श्री महादेव यांची अर्धभार्या तू असशील हे माझे वचन मी पूर्ण केले आहे. सांगा बाबा. मी तुला रात्री भेटायला जेव्हा तुझ्या कक्षात आलो होतो तेव्हा तू गाढ निद्रेत होतीस, परंतु तुझे अंतर्मन जागे होते. तू तुझ्या मूळ स्वरूपातून बोलत होतीस. तुझे ते शब्द कानी पडले आणि मी अंतर्बाह्य हादरलो. मी अशा एका कन्येचा पिता आहे जी कुणी सामान्य स्त्री नाही. पण तुम्ही मला सूर्योदयानंतर तरी सांगायला हवे होते. नाही माळसा, त्यावेळी श्री खंडेराय शयन कक्षात येत होते आणि मला सत्य कळले हे त्यांच्या ध्यानात आले होते. त्यामुळे ते सत्य तुला न सांगण्याचे वचन त्यांनी माझ्याकडून घेतले. पण तुम्ही तसे वचन का दिले? अगं, ज्यांनी मला मूळ रूपाचे दर्शन घडवले त्या प्रत्यक्ष महादेवांना मी नाही कसे म्हणणार? ज्यांचे दर्शन होण्यासाठी ऋषीमुनी अनेक वर्ष तपश्चर्या करतात, आयुष्य खर्ची घालतात, त्यांचे दर्शन मला घडले. मग माझ्या मुखातून त्यांच्यासाठी नाही हा शब्द कसा येईल? पण मला सत्य समजावं म्हणून तुम्ही काहीच केलं नाही. नारायण नारायण. पिताश्री. नारदा, आज बऱ्याच काळानंतर आला. श्री मल्हारी चरित्र कथन करण्याचे दायित्व पार पाडतो आहे, परंतु अजून ते पूर्णत्वाला जायचे आहे. ते पूर्णत्वाला नेणे सोपे नाही याची प्रचिती मला आख्यानातल्या प्रत्येक ओवीला येते. यावेळी मी काय भूमिका घ्यावी हे मला कळेनासे झाले आहे. असे का नारदा? कारण आख्यानात मला हे कथन करायचे असते, त्याच सोबत श्री खंडेराय, श्री म्हाळसादेवी आणि बानू यांचे वर्तमानातले एक आयुष्य असते आणि त्यातून जे प्रश्न उभे राहतात त्यांना सामोरे कसे जायचे हे मला कळत नाही. परंतु तिथे श्री गणेश आहेत, प्रत्यक्ष नारायण आणि श्री लक्ष्मी देवी आहेत. हे तिथे असताना तुला हे मला विचारावे असे का वाटले? कारण तुम्ही प्रत्यक्ष तिथे नाही. तुम्ही माझ्यावर कोणतेही दायित्व सोपवणार नाही. तुम्हीच मला सहाय्य करू शकता. मग तुझ्या मनात भय कसले आहे? श्री खंडेरायांनी युद्धाच्या वेळी कैलासातून जे महाप्रस्थान केले होते त्याची कथा सांगताना श्री म्हाळसादेवी बानूला जेजुरीतून प्रस्थान करण्याचा आदेश देणार आहेत. पण हे तू तिथे कोणालाही का नाही सांगितले? तसे मी सांगितले तर मला श्री म्हाळसादेवींच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. तू एक कार्य कर, तू आख्यान सुरू ठेव. मात्र म्हाळसादेवींनी आदेश देताच तू आख्यान थांबव आणि मध्ये पडू नकोस. अधिक काहीही करायला जाऊ नकोस. मी काहीच अधिक करत नाही पिताश्री. माझ्याकडून ते होतं किंवा करवलं जातं. ये तू आता. ते सत्य तुला सांगण्यासाठी ह्यावेळी मी इथे आलो होतो. कारण नेवासाला राहून मला सारखं असं वाटत होतं की हे सत्य मी तुला का सांगत नाही.